नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज सकाळी निधन झालं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. 1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले आणि त्यानंतर 1999 पर्यंत सलग 7 निवडणुका जिंकत लोकसभेतील एक प्रभावी चेहरा म्हणून उदयास आले. मागील अनेक वर्षांपासून ते राजकीय जीवनातून निवृत्त होते. भारतीय पारंपरिक कोल्हापुरी चपलांचा वारसा जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात करार झालाय. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. कोल्हापूर चप्पल निर्मितीला प्राडाचे आधुनिक डिझाईन जोडून नव्या लक्झरी चपला तयार होणार आहेत. या विशेष चपला फेब्रुवारी 2026 पासून प्राडाच्या 40 स्टोअर्समध्ये आणि अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असतील. कोल्हापूरच्या रुई कबनूर रस्त्यावर ऊसाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत 5 एकर ऊस आणि 5 बैलगाड्या जळून खाक झाल्या आहेत. शेतकऱ्याचं एकूण 5 लाख रुपयांचं नुकसान यात झालं आहे. पिस्तूलनं धमकावून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटणकड रोईतील एका आरोपीला नवी मुंबईमधून अटक करण्यात आली आहे. तो नवी मुंबईतील एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करत असल्याची बाब समोर आली. यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला बेड्या ठोकल्या. हळद उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली लूट थांबवावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे. हळदीच्या वायदे बाजारात मुठभर व्यापाऱ्यांकडून दर पाडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषदेच्या सदस्यपदासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता युतीच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेना भाजप युतीकडून भाजपचे राजेश टोडणकर आणि मानसी करमरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांनी शहरातील विठ्ठल मंदिर इथून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. शरद पवार नॉनस्टॉप 85 वर्षांपासून त्याच ताकदीनं काम करतायत. आम्ही नशीबवान आहोत की त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. पवार आमच्यासाठी खऱ्या अर्थानं आधारबळ आहेत असं ते म्हणाले. रायगडच्या अलिबागमधील आक्षी साखरी इथं 2 जणांवर बिबट्याने हल्ला केलाय. त्यामुळे गावामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत या बिबट्याने 8 जणांना जखमी केलं आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर अखेर नवीन अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे. अकुनुरी नरेश यांची चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड यांच्या जागी पदभार स्वीकारतील. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.